की यामध्ये कुणं काय काय केलं हे महत्त्वाचं आहे. का तर एक माणूस त्याचा मर्डर पोलीस तहसीलच्या समोर माणसामध्ये संध्याकाळी 8-9च्या टायमाला होतो आणि त्या माणसांना मारलेले आरोपीच सापडत नाहीत, त्या आरोपीचा तपास होऊ देत नाहीत. ते कसा दबाव टाकला स्थानिक आमदारांनी त्या टायमाला तपास होणे म्हणून, आणि तो तपास थांबल्यामुळं माधव मुंडेंच्या आरोपीला जर तात्काळ अटक केलं असतं तर पुढचे बापू आंधळे प्रकरण आणि संतोष देशमुख प्रकरण हे झालं नसतं, असं आमचं आज ठाम मत आहे. आणि आज तुम्ही का चाचणी ओपन करत नाहीत? जेवढ्या लोकांना तुम्ही 300 लोक तपासले म्हणतायत, SIT प्रमुखांना माझी विनंती आहे, SIT तपास अधिकाऱ्यांना तुमच्या समोर जे जे आले आहे त्या लोकांना तुम्ही तात्काळ अटक करा आणि हे कुणं घडवलं, हे कुणं करायला लावलं त्यांच्या जबाबामध्ये आलेलं आहे. त्यांचा जबाब काय आता चाचणीमध्ये काय आलं आहे की आम्हाला जी माहिती चाचणीमध्ये आलेली आहे की हे प्रकरण आम्ही स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केलं आहे असं त्यांच्या चाचण्यामध्ये आल्याची आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे.